हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू योगिता चॅनल. तर आज आहे आपल्या श्रुतीचा हळदीचा दिवस आणि हळदीच्या दिवशी सकाळी आपल्याकडे ठेवलेला आहे मांडव आणि मांडवासाठी चाललेली आहे ही नाश्त्याची तयारी आणि आपल्या नाश्त्यासाठी खमंग ढोकळा आज बनणार आहे. सो बघू आजचा आपला हळदीचा दिवस कसा जातोय, काय काय एन्जॉय होतोय हे तुम्ही बघणारच आहे. सो चला. लेट्स गो. आणि मांडवासाठी भरपूर सारे पाहुणे जमलेले आहेत आणि अजून काही येत पण आहे. आणि माझ्या पप्पांच्या घरी अशी पद्धत आहे की मांडवाच्या अगोदर नाश्ता दिला जातो, त्यानंतर मांडव टाकला जातो. त्यामुळे सर्वजण अगोदर नाश्त्याचा मस्तपैकी आस्वाद घेत आहे. आणि आमचे सर्व घरातील छोटे मोठे सर्व आज सकाळी लवकर उठलेले आहेत. सर्व आंघोळ वगैरे करून आता मांडव येण्याची वाट बघत आहे. आणि छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांचा चहा देखील घेऊन झालेला आहे आणि बाकीच्यांना तर मांडवामध्येच चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. मांडव आपला आता आलेला आहे आणि 2 पाहुण्यांना आम्ही ह्या मांडवाचा मान दिलेला आहे. सो चला आता मांडव ओवाळण्याचे काम आम्हाला करायचे आहे. अशा प्रकारे मांडवाने मला टक्कर दिली की मी मांडवाला टक्कर दिली हेच मला कळले नाही आणि फार जोरात मजा लागली आहे. पण आता आम्हाला मांडव ओवाळण्याची घाई आहे, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि निघाले परत मांडव ओवाळण्यासाठी. आणि हा जोक तुम्हाला कळलाच असेल, कारण माझा भाऊ म्हणत होता टावेल टोपी तुम्ही घाला, कारण त्याच्याकडे चुकून असं बोलून गेलं, त्यामुळे आम्ही त्याला बोलत होतो का नाही. आणि हा चाललेला आहे मांडव आणणाऱ्यांचा सत्कार. त्यांना टावेल टोपी आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार आम्ही केला. त्याच्यात फोटोसाठी नारळ आम्हाला परत घेताना दिसतोय, पण नाही, आम्ही त्या मांडवावाल्यांना नारळ दिलेला आहे. आता सर्वजण मांडव टाकण्यास सुरुवात करत आहे आणि अजून आमचं चाललेलं आहे मांडव ओवाळण्याचं काम. पण सर्वांना आता खूप घरी जायची घाई झालेली दिसते, पण आम्ही आमची राहिलेले काम पूर्ण केले ओवाळण्याचे. तर हे आहे आमच्या श्रुतीचे म्हणजे आमच्या नवरीबाईचे मामा आणि त्यांना देखील आम्ही मांडवाचा मान दिलेला आहे, त्यामुळे त्यांचे पण आम्ही औक्षण करून घेतले. तर या आहे माझ्या 3 बहिणी म्हणजे माझ्या काकांच्या मुली. मला 2 काका आहेत आणि माझे पप्पा असे 3 भाऊ आहेत आणि त्या 3 भावांना आम्ही 4 बहिणी आणि 4 भाऊ आहोत. असा आमचा 8 बहीण भावांचा परिवार आहे. आणि आता सुरू झालेले आहे आमचे फोटोशूट. फोटोशूट शिवाय तर काही लग्नाला मजाच नसते. लग्नालाच काय, आता फोटो जेवढे जेवण गरजेचे झाले आहे तेवढे फोटो काढणे देखील गरजेचे आहे. आमचे घरचे राहिलेले जे मेंबर्स आहेत त्यांनी आता नाश्ता करायला सुरुवात केली. आणि काय करणार, आम्हाला तर खमंग समोर असताना खाता येत नाही, कारण काय सांगू तुम्हाला, आज आहे चतुर्थी आणि आम्हाला उपवास आहे, त्यामुळे आम्हाला खमंगचा आस्वाद आज घेताच येणार नाही. मग काय, आम्ही आमचे काम आज चहावरच भागवणार आहे.
सो चला आता काय करणार, खमंगचा आस्वाद आम्ही रात्री घेऊ. आणि हे जाते जे आहे मांडव पडल्यानंतर ते काढायचे असते आणि ते आता आम्ही मांडवचे आवरल्यानंतर काढून घेणार आहोत. आणि बघा आमची गँग कशी आता खमंगचा आस्वाद घेत आहे. त्यानंतर आता ही जी मांडवापाशी जी मातनी बोलतात त्याला, तिची आम्ही पूजा करून तिच्यामध्ये आता सर्वजणी मिळून पाणी टाकणार आहोत. आता तो आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासोबत फोटो पण भरपूर काढायचे काम सुरू आहे. आणि ही चाललेली आहे आता देवकाची तयारी. आणि देवक आता आपल्या अनिताकडे आहे, म्हणजे ही आहे माझी बहीण, काकांची मुलगी. आणि तिचा अजून काही नंबर देवकासाठी याच्या आधी आलेला नव्हता. आता ह्या लग्नाला तिचा देवकासाठी नंबर आहे. तर आम्ही आता देव घेऊन निघालेलो आहोत गावात देव आणण्यासाठी. आणि अशा प्रकारे त्यांचा अगोदर आम्ही मळवट भरला. आता आम्ही सोनाराच्या दुकानातनं देव घेतले आणि निघालो आपल्या मारुती मंदिरात. कारण आम्हाला घरून सांगितले आहे की तुम्ही अगोदर मारुतीच्या मंदिरात जा. मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही तेथे गेलो आणि तेथे छोटीशी पूजा वगैरे केली आणि मस्तपैकी आता आम्ही दर्शन घेतले सर्वांनी. आणि घरी आता आपले ब्राह्मण येऊन बसलेले आहे आणि त्यांच्या हाताने आम्ही ही पूजा करणार आहोत. जी देवकाची पूजा असते ती आता आम्ही पटापट करून घेणार आहे. चला आता मला पण खूप सारी भूक लागलेली आहे आणि आमची खिचडी देखील रेडी झाली आहे. आता मस्तपैकी आम्ही खिचडीचा आस्वाद घेतो आणि त्यानंतर पुढच्या तयारीला लागतो. आणि आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्हाला आमच्या श्रुतीला चुडा भरायचा आहे. चुडा आम्ही श्रुतीचा आमच्या घरीच भरणार आहे. कारण आता एवढा वेळ पण नाही आणि कासार पण एका गोष्टीसाठी घरी आणायला जायचा, त्याच्यापेक्षा आता आम्ही तिचा चुडा घरीच भरणार आहोत. त्याच्यासाठी अगोदर आम्ही श्रुतीच्या चुड्याचा मस्तपैकी सेट केला आणि मस्तपैकी त्याचे छोटेसे डेकोरेशन केले. कारण फुलं जास्त अवेलेबल नसल्यामुळे आम्ही आहे त्यात साजरं करणार आहोत. तर चला आता आपल्या श्रुतीच्या चुड्याची तयारी झालेली आहे आणि तिला आपण चुडा भरूया.
अगोदर आम्ही मस्तपैकी हळदी कुंकू वाहून चुड्याची पूजा करून घेतली आणि आमच्या श्रुतीला आता रडायला येत आहे आणि आम्हाला देखील खूप भरून आलेले, कारण आमची श्रुती आता नवीन याच्यात पदार्पण करणार आहे. त्यामुळे आम्हाला देखील खूप वाईट वाटायचे की छोटीशी श्रुती कधी मोठी झाली हे आम्हाला कळलेच नाही आणि आम्हाला खूप भरून यायचे, कारण एक दिवस असा जात नाही आहे की आम्हाला रडू येत नाही. खूप वाईट वाटायचे की छोट्याशा मुली इतक्यात कशा मोठ्या होऊन जातात तेच कळत नाही. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते देहि सौभाग्यम आरोग्यम देहि परम पुण्यम. त्यानंतर श्रुतीचा चुड्याचा कार्यक्रम आमचा आटोपलेला आहे आणि आता श्रुती निघाली आहे आमची देवदर्शनासाठी. आणि गावातील जेवढे देव आहेत, त्यानंतर आमच्या शेतीच्या कडेचे जेवढे सेंद्रिय दैवत आहेत त्यांची देखील दर्शनासाठी आम्ही श्रुतीला आता घेऊन जाणार आहोत. अगोदर आम्ही आमच्या पप्पांच्या काकांच्या मळ्यात आमचे सेंद्रिय दैवत आहे त्याचे आम्ही दर्शन घेण्यास श्रुतीला घेऊन चाललेलो आहोत. आणि ह्या तिच्या कलवऱ्या आहेत, ही तिची मोठी आत्या आहे. तर हे आहे आपले खंडेराव महाराज मंदिर, म्हणजे आपल्या खंडेरावाचे देखील श्रुतीचे दर्शन झालेले आहे. आता पुढील दर्शनासाठी ती निघाली आहे. आणि हे आहे आपल्या रेणुका मातेचे मंदिर. आणि आपल्या मळ्यातीलच महादेवाच्या मंदिरात श्रुती आता आमंत्रण देण्यास आणि देवदर्शनास आलेली आहे, कारण आमच्या मळ्यातच हे महादेवाचे मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि नवरीचा भाऊ आता उन्हाने तापलेला आहे, चाललेला आहे पोरींची ओढणी घेऊन. आणि आमच्या नवरीला पण खूप सारे ऊन लागले आता, कारण तेवढे ऊनच आहे बाहेर, खूप गरमी आहे. बहुतेक संध्याकाळी पाऊस येऊ शकतो, एवढी डेंजर हीट आता आहे. पण आता आमचे देवदर्शन जवळजवळ आटोपलेच आहे. आता पुढची तयारी आपली हळदीची करायची आहे आणि बाकीच्यांच्या आता एक एक हळदीची तयारी सुरू झालेली आहे. आचार्य देखील स्वयंपाकासाठी रेडी झालेला आहे. आता आम्हाला पण आमचे मेकअप पटापट आटपून घ्यायचे. बघू आता कसे होते. आणि आम्ही मस्तपैकी मोकळ्या हवेत आमचे मेकअप करत आहोत. पण अचानक विजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे आम्हाला ते आमचे मेकअप इकडे शिफ्ट करावे लागले, कारण खूप जोराचा पाऊस आता सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्हाला परत घरात येण्यास भाग पडले.
पाहुणे येण्याच्या टायमावर पावसाने खूप जोरात हजेरी लावलेली आहे. विजांचा कडकडाट खूप होता. असे वाटायचे की आता नवरीला घेऊन घरात बसावे की काय, पण नाही, ते शक्य नाही आहे. आम्ही आमचे मेकअप पटापट आटपून घेतले आणि नवरीच्या हळदीच्या तयारीला लागलो. तर हे आहे नवरीचे मम्मी पप्पा आणि तिला आंघोळ घालता क्षणी पप्पांना खूप तिच्या रडू आले. आणि ही आहे नवरीची मामी आणि तिच्या वजना एवढेच वजन असून देखील तिने मस्तपैकी तिला उचलून घेतले आहे. आणि
त्याच्या 2 वाट्या साखरपायाची गायला नाव घ्यायचं सोन्याच्या ताटात चांदीची चैन, सोन्याच्या ताटात चांदीची चैन. सचिनरावांचं नाव घेते साहेबरावची बहीण. काल वडिलांनी केलेले सक्षम राहून दावांसोबत असताना संसाराचा पाया होणार. आणि आहे ही माझी फॅमिली. माझ्या ती नंदा आणि माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर यांनी आम्ही मस्तपैकी फोटो काढून घेतले. कारण खूप कमी योग असे येतात की सर्वजण एकत्र सापडत नाहीत, कोण कुठे असतं कोण कुठे असतं. त्यामुळे मी पटापट आमचे फोटो काढून घेतले. त्यानंतर आम्ही 4 आत्या म्हणजे नवरीच्या 4 आत्या आणि तिची मम्मी आणि तिच्या 3 चुलत्या अशा आम्ही 8 नणंद भावजायांनी नवरीसोबत मस्तपैकी फोटोज काढले. आणि ह्या तिच्या कलवऱ्या आहेत. त्या कलवऱ्यांमध्ये काही आत्याच्या मुली आणि तिच्या काकांची मुलगी असा ह्या बहिणी आहे. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी सर्व 4 नंदन मिळून सर्व भावजायांचे ओटी भरण्याचे काम सुरू केले. कारण नंदांना भावजायांची ओटी भरावी लागते. आणि आमच्या नणंद भावजायांची पदरवरून एकमेकीची चेष्टा करण्याचे काम चालू आहे. कारण कोणाचा पण पदर डोक्यावरती नव्हता, त्यामुळे आम्ही एकमेकीची खूप टिंगल उडवली आणि मस्तपैकी हसत खेळत हा कार्यक्रम आम्ही पार पाडला. कारण खूप एक लग्नामध्ये वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत, ज्या पद्धती आहेत, ती मजाच वेगळी आहे. कारण ह्या प्रथा पाळण्यात एक वेगळाच आनंद असतो. त्याशिवाय लग्नाला कुठेच मजा नाही. अशा प्रकारे आम्ही 4 नंदांनी सर्व भावजायांची मस्तपैकी आता ओटी भरून झालेली आहे. आणि आमचा आता यानंतर जेवणाचा कार्यक्रम पटापट आम्ही आटपून घेतला. आणि आता आमच्या
DJ आता आलेला आहे आणि लवकरच सर्वांचा एक मेन प्रोग्राम आहे तो आता आमचा सुरू होणार आहे. तो आहे आमचा नाचण्याचा. सर्वजण खूप एक्सायटेड आहेत कारण आमच्या फॅमिलीमध्ये खूप जण नाचतात, मनापासून नाचतात. तुम्हाला त्यांच्याकडे बघून असे वाटेल की हे पिलेले वगैरे आहेत का, पण असे काही नाही. आमच्या फॅमिलीमध्ये कुणीच या गोष्टी करत नाही, म्हणजे व्यसन वगैरे करत नाही. सर्वांना नशा आहे ती नाचण्याचीच आहे, फक्त मस्तपैकी एन्जॉय करतात.
आणि अशा प्रकारे आपला हळदीचा धिंगाणा आता घालून झालेला आहे. मस्तपैकी सर्वांनी कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाले आणि प्रत्येक रूममध्ये आमच्या पाहुणे आहे आणि काही पाहुणे आमचे बाहेर देखील झोपलेले आहेत, घरचे पण आहेत. असा होता आमचा आजचा हळदीचा दिवस. तो आम्ही खूप एन्जॉय केला, खूप धिंगाणा घातला आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला श्रुतीचं लग्न बघायला भेटणार आहे. सो तुम्ही पुढचा ब्लॉग देखील आवर्जून बघा. बाय, टेक केअर, लिव्ह, लाव्ह अँड लव्ह.